भक्तांशी जाणाचे देही उदास, भक्तांशी जाणाचे देही उदास, गेले आशा पाश निवारून, हे विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, ए घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. विठाला विठाला समचरण सृजम संदणीला बुदाभम, जगणनेत पाणी मंडनम मंडनानं, तरुण तुलसी माला कंजनम गंजन नेत्रम, सवयद बला समिठलम चिंतया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, हरिकलावत्नी जोधरार्थावतारम, कलंकांकते ज्योतिकामदिवक्त्रम, खलानी शबादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजेत दानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा. श्री करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, याची आस पुरवावी सेवेला गे, सेवक झालो सेवेला गे, सेवक झालो, सेवेला गे, सेवक झालो, लागे सेवक झालो. हे तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण, अव स्वामी या देवा, आता यावरीन करा अभे, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया दादा यावरी लागलो
जयांचे गेली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोलामुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना 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 वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही भक्त ऐसे जाणार जे देवदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी. हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडकी लढिवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणार एकमेव साधू 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठानं माघारी यावं. मानवी जन्मातला 5वा वेद ज्यांनी निर्माण करावा मानवी जन्मात ज्यांच्या नावानं यमान थरथर कापावं ज्यांच्या नावानं गाथा बुडवला पण 14 दिवसानंतर गाथा ससा लाया तराव्या तसा गाथा तरला. यात काय नवल मानवी जन्मातलं ज्यांनी मानवी जन्मातलं खरं तर गणित ओळखलं आणि खरं तर गाढवाचं गोड दृष्टीपोड केलं. खरं तर हे समजणारे मानवी जन्मातला 8वा आजोबा श्रीमंत साधू तुकोबाराय यांचा संत प्रकरणातील आजच्या 2ऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विढावला. काय म्हणतात तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भक्त ऐसे जाणाचे देवदास. आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त जे देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून ओळख करून देतात. थोडा माईक मागे पाहिजे शिट्टी पकडतोय. मग महाराज म्हणले की आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त जे देहावर उदास आहे व ज्यांना सप्त आशा 5 निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून करतात. बरं ठीक आहे. आशा नसेल पाशे नसेल आशा एकच आहे की आम्ही भजनाची आस लावून बसलोय. काय म्हणले दास काकड्यामध्ये आशेचं उत्तर दिलंय काय मे उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. ही आस संताचे. बरं ठीक आहे. ही जर आस असेल निवारून जर गेलेत तर त्यांना आवडतं काय विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. जग कावडू नये तर नाना त्याचं उत्तर असं दिलंय बहुता छंदाचे असे जन नये मन वाटू त्यांच्या संग म्हणून जग आवडत नाही. धन कावडू नये द्रव्याचे मागे कडे काळा चला म्हणून या संघ खोटा त्यांचा. बरं तुकोबारांनी पुढचा मुद्दा वापरला आई. तुकाराम महाराज म्हणतात की मला माता पिता आवडत नाही. तुम्ही म्हणतात महाराज काय डोकं बिकं फिरलं का काय माता पिता तुकोबारायला आवडत नाही तेच तुकोबाराय आपुल्या इथं अभंग लिहितात. मग तुम्ही म्हणता माता पिता कोणते पण पटवून सांगतो माता पिता हिरण्यकश्यपू सारखा पिता आणि कैकई सारखी बोला ना मला आवाज आला पाहिजे कैकई सारखी माता. सोप्प भाषेत सांगू आपल्या ग्रामीण भाषेतल्या महाराज म्हणले जे आपल्या पोराला परमार्थाला आडवं जातात असे माता पिता मला आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात ना वडे जन धन माता पिता. बरं ठीक आहे जग आवडलं नाही तर शेवटी तुम्हाला चौघांच्याच खांद्यावर जायचंय. पण शेवटी तुमचा निर्वाणीच्या प्रसंगाला रक्षण कोण करणार तुकोबाराय म्हणतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तो साकडा पडू देणार नाही काहीच साकडे पडवणे दी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. खरं सगळं खरं तुकोबाराय मान्य आम्हाला पण हल्लीच्या काळामध्ये आम्ही परमार्थ कसा करावा एवढं समजून सांगा. हेच खरं तर परमार्थाचं गुज होईल. काय परमार्थ तुकोबाराय म्हणले सत्कर्म करा. बरं का बिलूकर ऐका आमराई मळाकर ऐका सत्कर्म करा आणि सत्कर्म करण्याची जर तुमच्या भूमिका नसेल तर गप्प बसा. जो सप्त्याला येतोय त्याला आडवं तरी जाऊ नका. जो कीर्तनाला येतोय दिनगीत येतोय त्याला आडवं जाऊ नका. घातलिया भय सिन्नरला आपलं नरका जाणे. हा महाराज म्हणले तू का म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातलिया भय स्वर्गात नाही मृत्यूलोकात नाही पाताळात नाही डायरेक्ट कुठं नरका जाणे. सत्कर्म करणाऱ्याला आडवं जाऊ नका. सत्कर्म करण्याची भूमिका असेल तर ते कराच. निदान करण्याची भूमिका नसेल
तर गप्प बसा, पण जो करतोय त्याला आडवं जाऊ नका, कारण की परिणाम इथं नाही वरती गेल्यानंतर भोगावं लागेल. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. विठाला 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 विठाला. अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपलं गाव बेलू, आणि या बेलू गावातील आपला आमराई मळा, आणि भर आंब्याच्या सीझनमध्ये या गावचा सप्ताह चालू आहे. आणि आमराई मळ्यामध्ये खरं तर हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. गेली 14 वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत. नाना बरोबर ना? कितवं वर्ष आहे? 14व्या वर्षातली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहनं पायबरी. थाप देत चालायचं. पायीची वाहनं पायबरी व्यक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा संपन्न करत असताना 9 ते 11 कीर्तन आहे. पण महाराज मंडळीनं बरोबर 8:30 वाजून 5 मिनिटानं कीर्तन चालू केलंय. म्हणजे मला पण त्यांच्या वेळेनुसारच थांबावं लागेल, कारण की आपल्या नाशिक जिल्ह्यात म्हणत लय दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे आणि वेळेत थांबणं उचित गणित आहे. महाराज मंडळीनं गोड अशी सुरुवात केली आहे. आजचं वातावरण असं केलंय की मला वाटत नाही मी बेलूमध्ये कीर्तन करतोय. आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे असा प्रतिभास मला होतोय. थोडा शार्प करायचा नंतर जाता, आणि गोड असं वातावरण, आणि वातावरणामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. मला वाटतं आदरणीय ह्या गावचं मला ज्यांनी नाशिक फाट्यावर जे माझ्या विकासदादांबरोबर कीर्तनाला आले होते, आदरणीय मला वाटतं आमचे समाधान दादा, आणि खरं तर दुसरे ज्ञानेश्वर दादा, आणि तिसरे आता ज्यांचा फोन आपल्याला रस्त्यानं येताना आला होता, खरं तर म्हणजे समाधान भाऊ. आदरणीय सगळी मंडळी तिथं आली होती आणि विकासदादांजवळ हट्ट धरला की महाराजांचं कीर्तन आम्हाला घ्यायचंय. आणि विकासदादांचा माझा हाती परिचय, आमचा सगळ्यांचा हाती परिचय. आता काय असतं, एखादा जवळचा असला मित्र असला की मित्राच्या आज्ञेला आजचं माझं कीर्तन डायरीवर दुसरं होतं, पण तिकडं दुसरं सकाळचं कीर्तन त्यांचं काल्याचं घेतलं आणि मला इकडे यावं लागलं. म्हणजे अल्टर करून घेतलं, पत्रिकेत नाही असं अल्टर करून घेतलं, आणि म्हणून इकडे यावं लागलं. सौभाग्यानं मला बेलू गावामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. इथं आलोय जे अनेक मोठ्या सप्ताहामध्ये जे जमत नाही ते तुम्ही छोट्या एका वस्तीवर राहून सुद्धा एवढं करून दाखवलं. प्रथमतः मी तुमचं कौतुक करेल, कारण की जे मंडळी पैसे देऊन मिळत नाही, माझ्या वाक्याकडे लक्ष द्या सर, जे मंडळी पैसे देऊन मिळत नाही, ज्यांचे एकाच वेळेला एकाच दिवसाला 4 पत्रिकेत नाव असतात, पण ती मंडळी भांडून आपल्याकडे आलेत, विशेषतः थोडं कौतुक करावं तेवढं थोडं तुमचं. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, मी ज्यांच्या आवाजावर नाही तर त्यांच्या लहरी करता फिदा आहे त्यांच्यावर. का आवाज बऱ्याच जणांकडे आहे, पण तो आवाज खरं तर लहरीनं कसा पंढरीच्या पांडुरंगापर्यंत वापरावा याचं टेक्नॉलॉजीनं, याचं तत्वज्ञान ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय नारायणजी खिलारी गुरुजी. एकदा जोरदार टाळी वाजवायचे. गोड इतकं गाणं आहे की त्यांची पंचपदी ऐकण्याकरता संबंध महाराष्ट्र वेडावलाय. पंचपदी गुरुजींनीच गावी बरं का, लय गोड, लय गोड. म्हणून गुरुजी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. आदरणीय गुरुजी, आणि स्वभाव तितकाच आहे, मोठेपणाचा तिळभर सुद्धा अभिमान नाही गुरुजींना. अगदी आमच्यासारखे छोटे छोटे कीर्तनकारांना सांभाळून घेतात, म्हणजे आमच्यासारख्याची परमभाग्याची गोष्ट आहे. मी अभंगच घेणार होता आज, उजळले भाग्य, आता पण तुम्ही ऐकले ते चिंतन म्हणून नको म्हणलं. तुम्ही म्हणता परत तेवढंच येतं का काय, असं नको. आणि म्हणून उजळले भाग्य अभंग घ्यायचा होता, पण गुरुजींमुळे मी दुसरा अभंग घेतला, आणि म्हणून गुरुजी उपस्थित आहे. ज्यांचं गाणं षडजातलंय बरं का, दुसरे गायनाचार्य आहेत ना जे गुरुजींच्या उजव्या हाताला आहेत, ते इतके सुंदर आहेत. मला वाटतं आवाज आहेत ना कमी लोकांना दिलाय महाराष्ट्रामध्ये असा, जे सुंदर गातात वरच्या सडजामध्ये. त्यांची पीटी सुद्धा संपते तिथं, त्यांचा आवाज जिथं जातो ना तिथं पीटी संपते. पीटीवाला म्हणतो आता पुढं काय वाजू, पीटीवाल्याची अशी अवस्था होते. आणि एवढंच नाही, त्यांचा स्वर इतका तंतोतंत लागतो. सप्ततारकातली तार त्यांच्या आवाजामध्ये सरस्वती मातेने इतकी परफेक्ट घातली की मला वाटतं नो मॅच. मला वाटतं त्यांच्या आवाजाला मॅच असा आवाज नाही आहे, एवढा गोड आवाज, आणि स्वर सोडणार नाही एवढा उंच आवाज असून सुद्धा अगदी स्वराची कटबद्धता, लयबद्धता, स्वच्छतेनं गाणारं एक व्यक्तिमत्व आदरणीय आमचे सदा आनंद कडुळे गुरुजी. जोरदार टाळी वाजवायची. त्यांच्या आवाजात आणि नावातच सदा आनंद आहे, फक्त आडनाव जरा फसलंय.
कडोळे नव्हतं ते, तिथं गोड पाहिजे होता. हा असं गोड कडोळे गुरुजी बरं का, गोड. त्यांना एकदा जोरदार टाळी वाजवायची. गुरुजी आपण उपस्थित राहिलात, आदरणीय महाराज आहेत, तुम्ही सुद्धा सुंदर आहेत बरं का, प्रस्तावना सुंदर म्हणली तुम्ही, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या मागं आमची ताल विकास वारकरी शिक्षण संस्था आहे, बरोबर ना बरोबर. आपले सगळे माझे निवृत्तीदादा, ज्ञानदादा सगळे उपस्थित आहे. विशेष तत्वानं दोनही मृदुंगाचारी इतके सुंदर आहेत. इकडून आमचे पोले महाराज आहेत आणि सुदर्शन, आणि इकडून पवन. हा सुदर्शन, जे सुदर्शनानं आपला पखवा ज्याच्या माध्यमातून पांडुरंगाचं दर्शन करून देतात असे सुदर्शन. हा असे सुदर्शन महाराज पोले, आणि इकडचे पवन महाराज जे त्यांच्या वाजवण्यानं एक विशेष हवेच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करतात असे पवनजी. हा पवन याचा अर्थ की हवा, हा त्याचा नीट अर्थ जर काढला, व्याकरणामध्ये मी व्याकरण शिकलो त्याच्यामुळे मला माहिती आहे, आणि म्हणून पवनजी. हा पवनजी तुम्ही अगदी गोड आहात, मारुतीरायाचा अवतारच आहात म्हणून गोड असं वाजवतायत. दोघांकरता सुंदर टाळी वाजवायची. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पंढरीनाथ महाराज आहेत. गोड मला वाटतं गायन सुंदर करतात ते, आणि या भागातले सुंदर नाव आहे. महाराजांचं सुद्धा सुंदर गाणं आहे. आज त्यांनी माईक घेतला नाही. का घेतला नाही? त्यांनी आज गुरुजींचं गायन ऐकण्याकरता, आमच्या दोन्ही गुरुजींचं गायन ऐकण्याकरता ते बसलेत. विशेष तत्वानं हे मोठं अंतकरण असावं लागतं दुसऱ्या गायकाबद्दल. आदरणीय आमचे गुरुजी आहेत, आणि माझ्या समवेत आलेले, तुमच्या नाही आता माझ्या समवेत आहे. हा आदरणीय आमचे सर बरं का, आमच्या वावीवरून आलेत, आणि म्हणून सर तुमचे सुद्धा कौतुक आहे. आदरणीय दादा आहेत, सगळी मंडळी व्यासपीठावर सगळे. आदरणीय आमचे, माझं कीर्तन या भागात कुठे असलं का आमचे नाना आपलं कोणता दरा, भंडारदऱ्याहून उपस्थित आहे. एकदा टाळी वाजवायची या सगळ्यांकरता. आणि उपस्थित तुम्ही सगळे, मग परत म्हणायचं व्यासपीठावरच्या सगळ्यांचा आभार मानलेला आम्ही काय, तुम्ही सुद्धा बरं का, तुम्ही सुद्धा माझी कटकट बडबड 2 तास ऐकणार बरं का. जे सगळ्यांनी ऐकत चालायचं, झोपायचं कोणी नाही. आता 1 तास राहिलाय माझ्याकडं, आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. स्वबदार राहिलं गाड्यात एवढं. हा स्वबदाराची टोपी तेवढी डॅमेज झाली, उद्या काढून घ्या. आणि वडून गोड बरं का, स्वबदाराला कमी नाही समजायचं. महाराज त्यांच्याकडे जे त्यांच्या हातात काय, पोरा तुम्ही थांबा, वरचे सगळे थांबा, त्यांच्या हातात काय बोला ना, पोरा बोला ना, तुम्ही बोला ना. दांडक नाही, राजदंड म्हणतात त्याला. तेव्हा त्या दांडक म्हणतात. हा अरे दांडक नाही, त्याला राजदंड म्हणतात. आणि हा राजदंड जर उभा केला, माऊलीच्या सोहळ्यात जर कधी गेला, तुकोबारायच्या सोहळ्यामध्ये गेलात, तर हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन शांततेनं उभं राहतं, बरोबर ना, शांततेनं उभं राहतं. आणि हा राजदंड जर आडवा केला, कीर्तन कुठपर्यंत येऊ द्या, कीर्तनकाराला कीर्तन संपवावंच लागतं, एवढी ताकद चोपदाराकडे. बरं एवढं तर असू द्या, बरं चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली, आणि कीर्तनकार जर खाली बसला, असं वा बसला, आणि कीर्तनकार जर खाली बसला, तर तिथून पुढचं कीर्तनकाराला करता आलं नाही, तर तिथून पुढचं कीर्तन चोपदाराला करावं लागतं. म्हणजे चोपदारही तितकाच हुशार असावा लागतो. तिलाच खुश झालं, तिकडे बघा टाळी देते खाली. हा तेव्हा भाई घोसला आज ते व्हायला का असं, म्हणजे त्यांचं पाकिट वाढून टाकलं मी आज, 500 रुपयाने फरक झाला. आणि म्हणून काय अडचण नाही. आज विशेष तत्वानं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक महाराष्ट्रातला टॉप 10 नाही, टॉप 5 मध्ये ज्यांचं नाव आहे, आदरणीय आमचे नंदूदादा बरं का. एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड त्यांची ऑपरेटिंग सुंदर आहे, आणि सजगतेनं मला सहज बोलता येते, म्हणजे एवढी ताकद लावा लागत नाही. हेच खरं तर महत्वाचं आहे. सिस्टीमवाल्याला हे कळालं पाहिजे की कीर्तनकाराला सहज कसं बोलताय. निम्मे कीर्तनकार सिस्टीममुळेच गेले वर. वर डायरेक्टच बोलतो. स्पष्ट बोलायचं. ऑपरेशन करावं लागलं कशाची त्यांना, आणि म्हणून हे यांच्यामुळं कीर्तनकाराचं आयुष्य वाढलं. असे आमचे नंदूदादा बरं का. नंदूदादा तुम्हाला कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि माझ्यासमोर रोहन दादाचा चॅनल आहे, बरोबर ना रोहन दादा, तुमचं सुद्धा मोठं नाव आहे. मला वाटतं चॅनलचं नाव काय, भक्तिनाद. नादच करून टाकलं त्यांनी महाराष्ट्रात. असे भक्तिनाद, भक्तीचं बीज ज्यांनी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं, असे आमचे रोहनदादा धोंडगे बरं का. तुमचं सुद्धा कौतुक आहे. आता जास्त प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालत नाही. माझ्यासमोर बसलेले तुम्ही संत मायबाप कृपावंत, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी,
वारे वा वारकरी संतांच्या वारकरी संता, वारकरी संतांच्या. टाळी वाजवा. या पवित्र स्वराचा आवाज थोडासा. या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. मला वाटतं आपल्यासारखी माणसं जगात नाही ना. का जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. किती पवित्र माती, किती गोड. अजून एका ठिकाणी वर्णन आहे. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. है कोई याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम रे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. किती पवित्र माती. तुको बरायचं प्रमाण आहे. पवित्र ते थोडा पिटीचा आवाज कमी. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. हे पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म जेथे घेती. हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेती. महाराजांचं म्हणणं आहे की जेथे हरीचे दास जन्म घेते. अजून प्रमाण. धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास. आम्ही एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. माझं म्हणणं आहे पोराव, ऐका. आवाज येतो ना माझा, ऐका. चला अशी पायाची गडी मोडायची, मस्तपैकी मांडी घालून बसायचं. हा, चुली कोणी करायचं नाही, माझ्याकडे लक्ष द्यायचं. हा, मी एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मला वाटतं ज्या राज्यामध्ये जन्माला आलात ना, ही भूमी कोणाची, मला उत्तर अपेक्षित आहे. ज्या राज्यामध्ये जन्माला आला ही भूमी कोणाची, कोणाची. उत्तर आलं मला इथून, उत्तर आलं कोणाच तरी. कोणाची. राजकारण्यांची, संतांची. बरं, संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलात, यात काय नाव आहे. ज्या राज्यामध्ये जन्माला आला या राज्याचं नाव काय. ज्या राज्यामध्ये जन्माला आला या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य, महाराष्ट्र. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात, यात काय नाव आलं. ज्या जिल्ह्यात आला जन्माला आला तो जिल्हा. बोला ना, बोला ना, मोठ्यानं बोला ना. आई कोणता जिल्हा. नाशिक. खरं तर तुमच्या नाशिक जिल्ह्याचे फार मोठा आशिक आहे बरं का मी. का बोलायचं नाशिक जिल्ह्याबद्दल. जगाला परमार्थ शिकवणारे निवृत्तीनाथ दादा कोणत्या जिल्ह्यात राहतात. बोला ना. नाशिक. सगळ्यात जास्त जगतामध्ये आदर्श जो जिल्हा आहे, जो कांदा आणि द्राक्ष पिकवतो, तो सुद्धा जिल्हा कोणता आहे. नाशिक. सगळ्यात जास्त निवृत्तीदादांची पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करणारा जिल्हा सुद्धा नाशिक. कीर्तनकाराची कीर्तनावर आवड असणारा जिल्हा सुद्धा नाशिक. कीर्तनकारावर प्रेम करणारा जिल्हा सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारा जिल्हा सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त मला वाटतं नोट ज्या जिल्ह्यात छापली जाते तो जिल्हा सुद्धा, बोला ना, बोला ना, नाशिक. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा जिल्हा सुद्धा, कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा नाशिक. नाही, पलीकडचा आहे. हा, एवढं खरं नका बोलायचं, अंगलटीले माझ्या. हा, एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मग जगणं गोड करा ना. किती गोड करा. ए जगण्याचा पाया, चालण्याची जगण्याचा पाया, विचाराची कळ, तुकाराम जगण्याचा पाया, चालण्याची बळ, जगण्याचा पाया. ती विचाराची कळ कधीतरी डोक्यात असते का. शास्त्रामध्ये असलेली आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा. जरा आवाज आला पाहिजे मला तुमचा. बोला बोला. किती वेळा. 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही बेलवाले काय करताय,
तुम्ही 3 वेळा जेवताय हा आणि एकदाच आंघोळ करता वरून मलाही पण सांगता. अरे तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड म्हणलेत कबीरदास महाराज, लय गोड म्हणलेत. ए आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया. ए खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया. भजमन ए भजमन भजमन नारायण, ए भजमन नारायण, भजमन नारायण, ए भजमन नारायण. भजना करता आले माणसाचं भजन गोड असं. किती गोड. महाराज म्हणले भजनाचीच आज गोड असली पाहिजे, नाहीतर काय, नाहीतरी गेला जन्म वाया. मग जन्मच व्हायला घालायचं नाही तर एक काम करा, प्रेमानं भावानं त्याचं भजन गायलं पाहिजे. का थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, भावाचा आणि प्रेमाचा देव बुकेला. आपण म्हणतो ना, जरा बोलणार माझ्या बरोबर, सगळे बोलणार. आई बोलणार का? याची बोलणार, बोलणार सगळे. हा असं मानाडो हलवत चालायचं, म्हणजे मला तरी कळण तुम्ही आहेत का गेले झोपे. हा जरा बोला चालायचं. म्हणतात ना, ए देवा आशा न पावायचा, देवा आशा न पावायचा. क्या बात आहे. हा मला जास्त गर्दीची गरज नाही, ऐकण्याकरता दर्दीत एकदा तुमच्याकरता टाळी वाजवा. हा म्हणतात ना माझ्या बरोबर. हा देवा आशा न पावायचा, देव बाजारचा. ए मनी नाही भाव म्हणे, क्या बात आहे. वा वा वा. मनी नाही भाव म्हणे, देवा आशा न पावायचा, देव बाजारचा. दगडाचा देव त्याला वडाराचा देव, मातीचा देव त्याला पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे माहिती पाठे तुमचा. देव आशा न पावायचा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नवे नवे साने गुरुजी सुद्धा म्हणले ना, खरा तो धर्म जगाचे बांधकोर. आपलं ते असू द्या असू द्या. मग कधीतरी प्रेमानं भावानं सगळं पाहिजे. का माहिती का? ए अरे देवानं माणूस म्हणून पाठवलं, माणसासारखं जगायला काय हरकत आहे. का माहिती का? मानवी जन्मातली महत्वाची भूमिका. आम्ही देव पाहण्याकरता आलोय आणि देवानं आम्हाला हा नर द्या त्याच्याच प्राप्ती करते त्याला. देवे दिला देह भजन गुमटा, सोबत सोबत दिला देह देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन गुमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. टाळी वाजवा टाळी वाजवा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा. टाळी वाजवा टाळी. वा 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 वा. आलोय तरी ही आठवण सुद्धा कधीतरी काढली पाहिजे. हा मग हे मोठं गणित आपल्याला शिकवलं आणि हे रुजला पाहिजे, पचला पाहिजे. आणि ज्यानं पचवलं ना बाबा, त्याचं आयुष्यातलं गणित सार्थकीच लागलं, असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. हा मग ते असलं पाहिजे. हे आम्ही ज्या दिवशी लावू ना, आई त्या दिवशी आम्हाला जन्माला आल्याचं हे म्हणतात ना, कृतकृत्य चालून इच्छा केली ते पावलो. आपण मिळाल्याशिवाय राहणार, पण आम्ही मिळवायच्या तयारीत नाही. का मिळवायच्या तयारीत नाही? आम्हाला देवानं भजना करता पाठवलंय, पण आम्ही विसरून गेलोय. देवानं भजना करता पाठवलंय. अरे देवे दिला देह भजना गोमटा, पण परिणाम तो या झाला फाटा बाधिकेचा. मग आम्ही भजनच असावं. आणि ज्याच्या जीवनात भजन आहे ना, त्याचा संसार सुद्धा सुफळ होतो. आजी संसार सुफळ झाला गे माय, पण परिणाम देखील पाय. आमदारांचे आपलं ते
विठोबाचे 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 पाय पकडले की संसार सुफल होतो. पण भजन केलं पाहिजे. आम्ही भजन करायला तयार नाही, बरोबर नाही, भजन करायला तयार नाही. काय होतं, जुन्या काळात असा होता, जुन्या काळात असं होतं की आम्ही परमार्थ करण्याकरता सक्षम होतो. आता तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं की आम्हाला भजनाचा विसर पडायला लागला. सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झाल्या. महाराज मंडळी आम्ही सगळे येतोय, आम्ही भजन करतोय, पण इनपुट फक्त 2 तासाचं आहे. 3ऱ्या तासाला ते भजन तयार करायला कुणी तयार नाही. पण मला वाटतं भजन असावं, किती गोड असावं. महाराज म्हणले संसारच खोटा आहे. आम्ही संसारात लटक्या संसारातले आस लावून तो संसार येथे सार भगवंता, येथे सार भगवंता, येथे सार फलकटतो संसार येथे सार भगवंत. वा वा वा. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. बस एकदा टाळी वाजवा. मग फलकटतो तो संसार येथे सार भगवंत. सारच आहे. आणि मग माणसानं सारासार विचार करा, उठा उठी अनामधरा कंठी. तुम्ही जसं प्रमाणात घेऊन चालतात तसं प्रमाणात चालणार आहे का. मग मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय संसार सुफल करायचा आहे. बरं ठीक आहे, संसार खोटाच आहे याचं प्रमाण सांगतो संतांकडे येतो. चला, त्या संसाराची गोड पडणार होती जे करणार आहेत ना संत, त्यांच्याकडे मला घेऊन जायचे. पण अगोदर संसार मांडतो, मग तुम्हाला संत कळतील कसे. इथले 4 जण थोडा वेको कमी आवाज. इथले 4 जण बाजारला गेले. आता तुम्हाला बेलूकरांना जर बाजारला जायचं तर तुम्ही कुठं जाता बाजारला? तुम्हाला गाव कोणतं बाजारला जायला? भगूरला जाता, बरोबर ना. आणि बरं का गुरुजी, इथले 4 जण बाजारला गेले. जण बरं का, जणी नाही, जण बाजारला गेले. आणि बाजारला गेल्यानंतर त्या 4घांनी जरा घेतली. काय घेतली? जी तुम्हाला सांभाळायची सांभाळा. हा आणि घेतली. आणि घेतल्यानंतर म्हणजे शाळा लवकर आज आपल्या गावात कविराज महाराजांचे कीर्तन आहे, आपल्याला ऐकायला जायचं. लय भारी कीर्तन आपल्याला जायचं. हा, आणि तो माझा एक त्याच्यातला फॅनच होता. त्यानं मला फोन करून सांगितलं सकाळी. आपलं मी चांगलं होतो. हां, मी म्हटलं ये लवकर ये. तो म्हटलं लवकर येतो तुम्ही या. हां म्हटलं मी येतो लवकर, तू पण ये लवकर. ते निघाले, बाजारावरून निघाले. आणि बाजारावरून निघाल्यानंतर 1-2 किलोमीटरचं अंतर काढलं. मला वाटतं भगूरगाव इथून काहीतरी 5-6 किलोमीटर असावं. हां, 4 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे. बरं असू द्या, मला काय करायचे ते असलं तर असलं. हा 10 किलोमीटर, त्याच्यातलं 5 किलोमीटर अंतर नाना त्यांनी काढलं. एक म्हणला लय जमलो, बसून घ्या लय जमलो म्हणला. कीर्तनासाठी 9 टाकळा आहे, बसून घ्या. हा बसला. 4 जण विहिरीच्या कठाड्यावर बसले. बरं का, विहिरीच्या कठाडच म्हणतात ना तुमच्याकडे, कठाड्यावर बसले. हां, त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अरे कीर्तन सुरू झालं असं, गुरुजींची पंचबदी लय भारी आहे, ऐकायला जायला पाहिजे होती, पण असू दे आपण जाऊ लवकर. तेवढ्यात एकाचं लक्ष ना विहिरीत गेलं. आणि तो मोठ्यानं रडायला लागला. आणि ते त्यांचं ना रडणं लय सॉलिड असतं, कधीतरी ऐकत जा. ते खूप छान रडतात. कोण जे घेतात ना त्यांचं रडणं ऐकत जा. आणि तो रडायला लागला. का रडायला लागला? हे बाकीचे म्हणले काय झालं? म्हणला लय वाईट झालं म्हणला. बाकीचे म्हणले काय झालं? हा म्हणला आपल्याला सुटक पडलं. बाकीचे म्हणले कोण गेलं? हा म्हणलं लय वाईट झालं. तो म्हणला चंद्र पाण्यात पडला. काय म्हणला? बोला ना. काय म्हणला? चंद्र पाण्यात पडला. बाकीचे म्हणले रडू नको, रडायची अजिबात गरज नाही, आपण त्याला बाहेर काढू. हा काय म्हणला? बाहेर काढू. एक म्हणला पण कसं काढायचं, शक्य नाही रे. एक म्हणला जा दावा. एक गेला दावा आणायला आणि बादलीला दावं लावलं. का दाव्याला बादली लावली? दोन्ही एकच सामायिक आहे. आणि मग बादलीला दावं लावलं आणि बादली पाण्यात सोडली. जशी बादली पाण्यात सोडली, बादलीचा पाण्याला स्पर्श झाला. पाणी काय झालं? बोला ना. पाणी काय झालं? अजय बोल की. पाणी हलायला लागलं. आणि एक म्हणला रडू नको, अजून हालचाल करते जीवांचे, रडायची अजिबात गरज नाही. हा, यांनी बादली पाण्यात बुडवली. काही वेळानंतर यांचा चंद्र कुठं दिसायला लागला? बोला ना. बादली दिसायला लागला. असं बोललं पाहिजे, छान बोलताय ना. आणि मग चंद्र बादली दिसायला लागला. आणि मग बादली दिसायला लागले म्हणजे वडा लवकर चंद्र आला. बादली जसं जोर नाही म्हणले, पण 2 पावलं पुढे जाण्याकरता 4 पावलं मागे यावं लागतं. असं आहे, 4 पावलं पुढे जाण्याकरता 2 पावलं मागे यावं लागतं. आणि मग म्हणले बुडवा. अजून बुडवली खाली. बादली खाली बुडवली आणि जोरात असं नाही वडायला सुरुवात केली. असंच दावं घेऊन मागे निघाले. पण यांची बादली विहिरीच्या कपारीला, बोला ना,
अडकली अटकली किंवा काय गुतली म्हणा काय बी म्हणा, हा एकच आहे. हा आणि अडकल्यानंतर हे म्हणजे चंद्रचार वडाचा सोय. मग हे जोरात जोरात वडायला लागले आणि या चौघांची ताकद अनलिमिटेड होती, लिमिटेड नाही, अनलिमिटेड ऑफर. हा हा मग ते तिथं टॉक टाइम फुल होता, हा फुल टॉक टाइम. आणि जोरा जोरात ओरडायला लागले, ओढायला लागले. जोरा जोरात ओढत असताना जोर लगा के जोरा जोरात ओढायला लागले. पण दाव बिलुकरांचंच होतं, दाव बिलुकरांचंच होतं. दाव उन्हाळाभर तापलं होतं, जानेवारी पासून एप्रिलचा एंड पर्यंत. हा आणि एप्रिलचा एंड पर्यंत दाव उन्हाळाभर तापलं होतं. हे दाव म्हणलं कवर दम काढायचा. दाव्याने मध्ये ताड दिशा आवाज केला, ताड दिशा आवाज केला. ताड नाही ताड असं, हा ताड दिशा, ताड दिशा. आता बस, आता नको वाजव. हा ताड दिशा आवाज केल्यावर हे माग गाळात जाऊन दाड दिशा. आता बरोबर आहे. हा दाड दिशा गाळात जाऊन आपटले. तेवढ्यात एकाच लक्ष वर गेलं, म्हणला पग एका झटक्यात वर पाठवला. मूळतः चंद्र वरती होता का खाली होता पाण्यात? बोल की आजे, कुठं होता? वरती होता. पण यांना त्याचा भात झाला कुठं? पाण्यात झाला. तुम्ही त्यांना काय असा तर तुमचं सुद्धा तेच आहे. संसारात सुख नावाचा शब्द नाही बरं का, बरं का आई, सुख नावाचा शब्द नाही, पण सुखाचा होतोय. क्या बात है. दुःख पर्वताय दुःख पर्वताय दुःख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वळे, दुःख पर्वताये वळे, दुःख पर्वताये वळे, दुःख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वळे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय वळे, दुःख पर्वताये वळे, दुःख पर्वताये वळे. प्रमाण काय दिलं गुरुजींनी? वाजवाटाळ एकदा वा. सुख पाहता जावा पाडे आणि दुःख मात्र पर्वता एवढं. हे प्रत्येकाचं चालू आहे. महाराज म्हणलेत ना, दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा. किंवा अजून प्रमाण घ्या ना, दुःख हा संसार दुःख मोळ चहुक डेंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मग महाराज म्हणले जिथं सुख आहे तिथं आम्ही जावं. मग सुख कुठं आहे? प्रमाण सांग गुरुजी. सुख वाटे ह्याची ठाई आणि बहुपायी संताच्या, या संतांच्या पायाजवळ सुख आहे. एवढंच नाही, सुखच नाही आई, त्या देवाला सुद्धा या संताविन शोभा नाहीच. का? ते डायरेक्ट त्याला म्हणतात चोर आहे तू, आणि तुला आम्ही धरलंय कसं? दरिला पंढरीचा चोर, दरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, धरीरा पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. क्या बात आहे वा. हे धरिला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून गळा बांधून गळा बांधून गळा बांधून हृदय हृदय बंदिखाना केला, हृदय बंदिखाना केला, हृदय बंदिखाना केला. हृदय बंदिखाना केला. दरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोन, वा. गळा बांधून या दोन. गळा बांधून या दोर. टाळी वाजवायची. प्रमाण झालं का माग नाही पाहिजे. नाही त्यांच्यासारखं गातायत बरं का, नाही त्यांच्यासारखं गातायत, पण आपण ते जे गातात ना त्या गाण्यावर शतदा प्रेम करू शकतो. बरोबर ना? मग प्रेम केलं पाहिजे का नाही? वा वाजवतात गातात एवढं गोड. आणि मग का मग धरीला पंढरीचा चोर. आम्ही नुसतं पंढरपूरला नाही गेलं पाहिजे, तिथं जाऊन ते पंढरपूर लुटायचं सुद्धा काम केलं पाहिजे. हा प्रमाण देऊ का? हे लुटा लुटा पंढरपूर
लुटा लुटा पंढरपूर ए धरा रखुमाईचा वर हे वेडारे 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 हे वेडारे हे वेडारे पंढरी पंढरी वेडारे पंढरी कधीतरी जावं पंढरपूरला का अरे वारी वारी जन्म आणि हारी पडलो आता संकट निवारण्याचं काम वारी करते पण ते कोणाच्या माध्यमातून वारी फक्त संताच्या माध्यमातून घडत असते मग संत आपल्या जवळ असावे संगतीला लय महत्व आहे किती महत्व आहे थोडंसं पटवून देतो एका भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली ऐकतात ना तुम्ही सगळेजण मान हलवा म्हणजे मला कळेल ऐका एका भुंग्याची थोडा आवाज द्या नंदू दादा हा आणि मग एका भुंग्याची आणि एका किड्याची संगत बस हा एका भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली आणि त्यानं गाणं बिणं म्हणून दाखवलं गाणं बिणं म्हणून दाखवलं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा हा का गारव्यामध्ये वनव्यासारखा असू द्या काय बी असेल ते असेल हा आपल्याजवळ असं लय असतात माझं उदाहरण सांगतो माझ्याजवळ लाख मित्र असतील लाख पण एक कामाचं नसतो कधी कधी म्हणतात ना अख्खा गाव मामाचा असू द्या हा हा पण मग कधीतरी एक असला पाहिजे एक 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 बोलतो मी एकच असला पाहिजे मला वाटतं सुदामजींसारखा कृष्ण भगवंतासारखा का माहिती का अरे त्याच्या हृदयामध्ये काय हे सजगतेनं ओळखणारा एक तरी मित्र असावा म्हणलं पाहिजे मला वाटतं संकट काळामध्ये समय मदत करणारा मित्र नसला तरी चालेल पण आपल्यावर संकट येऊनच नाही देणारा मित्र आपल्या जीवनात असावा हा मग असा मित्र आणि ते मैत्री त्यांची झाली कोणाची बोला ना कोणाची भुंग्याची नाही किड्याची संगत झाली भुंग्याला किड्यानं गाणं बिणं म्हणून दाखवलं तेरे जैसा यार काचं गाणं बिणं म्हणून दाखवलं आणि मग भुंगा म्हटला मग एवढं तुम्ही गाणं बिणं म्हणून दाखवलं तर मग मला पण फार आवडलं मला हे जाम आवडलं जाम भारी वाटलं हा हे मुंबईची जी लोक असतील त्यांना कळलं हा ही भाषा जाम भारी वाटलं मला बरं असू द्या आणि मग ते जाम भारी वाटल्यानंतर मग किडा म्हटला मग तुम्ही माझ्या घरी आले पाहिजे भुंग्याला म्हटला कोणाला म्हटला अशी बोल कोणाला म्हटला भुंग्याला किडा म्हटला चल माझ्या घरी भुंगा म्हटला पण तू कुठं राहतो म्हणला कुठं राहतो तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलवलं मी चला भुंगा पुढन ते आपला किडा पुढन भुंगा माग दोघे निघाले किड्याला लय किडा म्हटला चल माझ्या घरी आणि निघाले दोघे निघाले मग किडा गेला पुढे गेला ताजं शेण बरं का शेण खाऊन जगतो किडा ताजं शेण बाजूला काढलं आणि भुंग्याला ते खायला दिलं जो मकरंद घेऊन जगणारा भुंगा आहे त्याला काय खावं लागलं बोला ना काय खावं लागलं कधी कधी मैत्रीमध्ये शेण खावं लागतं भाषा जड आहे ज्याला कळल त्याला कळल हा आणि खाल्लं ना त्यानं खाल्लं शेण पण भुंगा म्हटला कोणाचं उष्ण ठेवायचं नाही म्हटला तुम्ही माझ्या घरी आले पाहिजे चला म्हटलं मग किडा मागून भुंगा पुढं गेला कमळाच्या फुलामध्ये भुंगा राहत होता कमळाच्या फुलामध्ये कमळाच्या फुलामध्ये भुंगा राहत होता आणि भुंगा राहत होता भुंग्यानं प्रवेश केला आणि किड्यानं सुद्धा कमळामध्ये प्रवेश केल्यानंतर किडा त्यामध्ये शिरला पण आयुष्यभर एवढा कधीच सुगंध घेतला नव्हता काय गोष्टी अशा असतात की त्या देवानं जर दिल्या आपल्या लायकीनुसार आपल्याला पचवता सुद्धा आल्या पाहिजे काय बोलतोय मी कळतंय तुम्हाला देव देतो सुद्धा आणि असू द्या आणि मग ते आलं आणि किड्यानं प्रवेश केला पण सुगंध एवढा भेटला की डायरेक्ट बेशुद्ध पडल्यावर शेजारीच एक मंदिर होतं त्या मंदिरातला पुजारी यायचा रोज एक फुल तोडायचा आणि महादेवाच्या गणपती बाप्पाच्या चरणावर नेऊन व्हायचा आता मुंग्यानं मस्त त्या किड्याला उठवायचा प्रयत्न उठ ना ते काय उठणार बेशुद्ध पडलं फुल तोडलं पुजाऱ्यानं आणि गणपती बाप्पाच्या चरणावर नेऊन वाहिलं तो वाहिलं जसं फुल आपटलं त्याच्यातला किडा शुद्धीवर आला पाहतो तर काय अरे गणपती बाप्पाच्या चरणावर आलो किड्याला आनंद झाला अरे माझी पात्रता नसताना माझी कुवत नसताना आज एका चांगल्या भुंग्याची संगत केली परिणाम मला देवाच्या चरणावर जाता आलं मला वाटतं जन्मातली संगतीवर डिपेंड आहे की संगत जर चुकली तर शेण खावं लागतं गत संतन की करले संतन की करले वा संगत संतन की करले
संतन की कर ले संगत संतन की कर ले संतन की कर ले संगत संतन की कर ले संगत संतन की कर ले जन्म का जन्म का जन्म का सार्थक का चुकान ले जन्म का सार्थक का चुकान ले संतन की कर ले संतन की मग संगती वा वा वाजवा टाळे मग संगतीवर आहे पण जीवन का कचू तू सार्थक करले मग सार्थक करायचे ना हा मग सार्थक जर करायचे ना तरी संगत फार महत्वाची आणि ज्याच्या जीवनात संगत आहे ना महाराज म्हणले त्याचं आयुष्य सुद्धा सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही मग आम्हाला ती सार्थकच करायचं आहे तर आम्हाला अगोदर संत जाणणे गरजेचं आहे संत जाणणं गरजेचं आहे आणि संत एकमेव गोष्ट अशी की ती संताला वाटतं की या जगाचं कल्याणच व्हावं बरोबर ना जगाच्या संताच्या देह कष्टविती परोपकारी एक प्रसंग सांगतो पहिल्या चरणात येतो ऐकणार मला एकच चरणावर बोलायचं आज हा ऐका हा एकच चरणावर लय दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडत आणि लय फाट्याच्या बाहेर गेलं का ते कोळपायला तरास करतं असू द्या हा आणि मग आहे ना ऐका काय महत्वाचं आहे मग संगत महत्वाची असंच एक गाव तुमचं गाव बेलू गाव आणि गावामध्ये साधू आले बरं का पोरं ऐका एवढं बारका नाही का आजी ऐक बरं का गावामध्ये साधू आले गावातल्या लोकांनी आनंद उत्सव केला काकडा चालू केला भजन चालू केलं हे भजनामध्ये एवढे तल्लीन झाले लय तल्लीन झाले किती गोड माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे म्हणणार का माझ्या मागे म्हणायचं मोठ्याने म्हणायचं हा माझ्या मागे म्हणायचं बरं का सगळ्यांनी हा म्हणायचं हा किती गोड तुकोबाची अमृतबाणी देवाची चापणता गाणी तुकोबाची अमृतबाणी देवाची चापणता गाणी हे दगडाच्या टाळामधून गायले अभंग एवढंच थोडे टाळी वाजून म्हणा थोडं टाळ हा हे बघा टाळी का बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल क्या बात है हे बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे हे बात है फिर करवा करावा विठ्ठल जीवे भावे मागून पोरं आवाज आला पाहिजे एने सोस माना झाले हाग भरी एने सोस माना झाले हाग भरी थोडं हसून म्हणायचं क्या बात आहे पहिला मंडळ हे बात आहे वा अजून म्हणणार माझ्या मागे फक्त टाळीचं लक्ष द्यायचं टाळी नवलाची गोष्ट ऐकत सके बाई नवलाची गोष्ट ऐकू सके बाई कुंभाराने पार ए तुडवेल पाय कुंभाराने पार ए तुडवेल पाय हे नाथ ब्रह्म तयार केलाय वा
क्या बात आहे. वा 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 वा. अख्खा महाराष्ट्रीयनला पण आज एवढं गोड गाव म्हणणार पहिल्यांदा भेटलंय. क्या बात आहे. एकदा टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा वा. आणि मग बरं का असं भजन असलं पाहिजे. किती गोड म्हणलात. अरे वाटतं एखादी मंडपातली म्हातारी उचलावून तुमच्या वावळावा आणि परत ठेवून द्या, फेकून नको लागल तिला. हा लय गोड, लय गोड, लय गोड. हा एवढं गोड म्हणणार गाव. वा. हा आणि मग आहे ना भजन निघालं, गोड भजन होतं. मला एक माझ्या महिला मंडळीला एक विचारणं आहे, खरं खरं बोलणार. ए आजी बरं का, खरं खरं बोलणार. माझा आवाज येतो मागं, ऐका ना, ऐका ना, आवाज येतोय. आजी बोल की जरा मान हलव ना जरा. हा तुम्ही घरामध्ये काम करता का? सगळ्या घरामध्ये काम करता का? नाही करता किंवा नाही का? यांच्या काही कॉन्ट्रॅक्ट करताय? खरं खरं बोला. तुम्ही घरामध्ये काम करत असताना, शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता? गणपती बाप्पाची शपथ आहे, खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या. धन्य माता पिता. महाराष्ट्री पण हिंडलो पण एवढं खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. हा खरं बोलत जाऊ. हा बरं असू द्या. आजच्या कीर्तनातून एक सांगू. मी तुम्ही 3 चाली म्हणलात ना माझ्या मागं, आई म्हणलात ना. मला वाटतं काही नका नेऊ आजच्या कीर्तनातून, माझं चिंतन नका नेऊ, माझं काही नेऊ नका. पण मला वाटतं एक गोष्ट नाही, मी तुम्हाला 3 चाली शिकवल्या, शिकलात तुम्ही माझ्या मागं म्हणलात. लय गोड म्हणलात. इतका गोड म्हणलात की मला वाटत होतं सहजच आपण पांडुरंगाच्या चरणाजवळ आलोय. मला वाटत होतं की कवरही चालू आहे. पण सांगू का, तुम्ही या 3 चाली तुमच्या घरामधल्या आणि शेतामधल्या प्रत्येक कामात म्हणत चला. सावता महाराजांसारखा देव तुम्हाला सुद्धा खुरपू लागायला आल्याशिवाय राहणार नाही. एवढा असा कीर्तन म्हणजे काय, याच्यातलं काहीतरी इनपुट आउटपुट काहीतरी निघालं पाहिजे. हा नुसतं आम्ही कीर्तन करायचं आणि निघून जायचं हे नाही महत्वाचं. माझं ना महाराज 350 हिंदी गाणे पाठ आहे. म्हणजे मी आता अभिमानानं सांगतोय असं काही नाही. मी कॉलेजला होतो ना गॅदरिंगला, त्यावेळेस एकही गॅदरिंग सोडली नाही. माझ्या घरामध्ये ना संपूर्ण घर त्या ट्रॉफींनी असं पूर्ण भरलंय. म्हणजे अभिमान सांगायला नाही आलो, पण माझी गाणी पाठ होती हिंदी काळात, त्या काळातली, जुन्या काळातली. त्या गाण्यांमध्ये ना इतका गोडवा आहे. जर तुमचं जर अभंगच पाठ असले असं पाहिजे, काही नाही असं काही नाही. माझ्या गाडीत मारुतीरायाची मूर्ती आहे, माझ्या गुरुजींना माहिती आहे, सदानंद दादांना सुद्धा माहिती आहे. आणि मी गाडीत बसलो, अभंग नाही म्हणत सकाळ सकाळी. मी खरं खरं बोललं पाहिजे, काय खोटं कशाला बोलायचं. माझं एक हिंदी गाणं पाठ आहे, मेरी जंग मधलं. मी म्हणतो रोज मारुतीरायाजवळ, आणि माझी सगळ्यात जास्त मारुतीरायावर श्रद्धा आहे. हे जर व्यासपीठ असेल ना तर या मारुतीरायामुळे आहे. हा मी बोलून जाईल का, तर भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. हा नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बरबीरा. हे गोड आहे हनुमंतरायाचं नाव. मी ती म्हणत असतो हनुमंतराय. मला जगाची काही गरज नाही, तू सोबत पाहिजे. किती गोड लिहिलंय, एका हिंदी कविकाराने लिहिलंय. फक्त वाजवायचं नाही, गोड ऐकायचं फक्त. थोडं कीर्तन परंपरेला धरू ना. किती गोड लिहिलंय. ए जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तो अगर संग हे मारुती. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो. पंढरी सी जारे आल्यानो संसारा. ऐका नाही, जुळवलं तर काय जुळतंय, फक्त ती जुळवण्याची अर्थात असली पाहिजे. आणि मारुतीरायाजवळ म्हणावं जगाचं काही घेणं देणं नाही, तू आमच्या सोबत असावं. आणि मला वाटतं आपला परमार्थ ना लोकांतात चांगला असण्यापेक्षा आपला परमार्थ एकांतात चांगला असावा. कळतं का मी काय बोलतो ते? लोकांतात दाखवूच नका माझ्या गळ्यात किती माळा आहे. काय काय गळ्याच्या मी पाहतोय महाराज बरं का, वास्तविकता समाजातली, त्यांच्या गळ्यात एवढ्या मण्याच्या जाड जाड माळा आहे. त्या जर अशा काढल्या उफराटी करून जर म्हशीला मारली टोल्यात म्हैस मरल. हा एवढ्या जाड जाड मण्याच्या माळ्या आहे. पण तशी वागती नाही ती लोक. हा तसं वागती नाही. हा स्पष्टच बोललं पाहिजे. हा आणि मग माणसानं वागावं. बोले तैसा त्याची वंदावी पावले. हा आणि ते गावात साधू बाबा आले, बरोबर 11:15 वाजता आले बरं का. ऐका ऐका, हा 11:15 वाजता आले. पहिलं चर राहिलंच गाडी अजून. ऐका बरं, बोला पटकन बोलतो. आणि मग बरं का साधू बाबा आले. आणि गावात साधू बाबा आले. सगळ्या गावाने फटाकडे फोडलो. हे गावात साधू बाबा आले. सगळं गाव त्यांच्या पाया पडा गेले. समाधान बरोबर का, सगळं गाव पाया पडा गेलो. आणि एक नवीन लग्न झालेलं पोरग त्यांच्या पाया पडा गेलो. साधू बाबा एक आडलेला प्रश्न आहे. साधू म्हणले काय प्रश्न आहे?
ते म्हणलं साधू बाबा तुम्हाला लोक नमस्कार का घालतात? साधू बाबा म्हणले माझ्याकडे चमत्कार आहे म्हणून मला लोक नमस्कार घालतात. आणि हल्ली जगाची रीत आहे बरं का महाराज, चमत्कार असल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही. आणि मग ते ना म्हणले पण मला शिकवा ना, असं तुमच्या जवळ जे चमत्कार आहेत ना शिकवा, तुम्हाला काय काय करतं? साधू म्हणले मला अष्टांग योग येतात. या अष्टांग योग जर विचारायचं असेल तर त्र्यंबकला जाण, मग साधू बाबांना विचारा, ते सांगतील अष्टांग योग असतात काय. आणि मग ते म्हणले मला अष्टांग योग येतात नंदूदादा बरं का, आणि मग अष्टांग योग शिकायचे. बरं ठीक म्हणले मग मला शिकवा ना. साधू बाबा म्हणले मी संसारातल्या माणसाला शिकवत नाही का, त्याला जर शिकवलं ते उलट शिकवत असते म्हणून शिकवत नाही. आणि संसारातली माणसं खरंच लय बनेल असतात त्याच्यामुळे शिकवत नाही. शिकवत नाही. वर्ग म्हणलं मला शिकवावंच लागल, नाही शिकवणार, शिकवावंच लागेल, नाही शिकवणार, शिकवावंच लागेल. वर्ग जिद्दीला पेटलं. ते म्हणला शिकावंच लागेल. साधू म्हणले ठीक आहे उद्या सकाळपासून तू माझ्यासोबत ये, 8 दिवस सोबत यावं लागेल, तेव्हा तुझा पहिला योग ध्यान योग जप योग शिकून होईल. वर्ग म्हणलं ठीक आहे आलोच. सकाळ झाली पोरग आलं साधू बाबा जवळ. साधू बाबा शिकवा. 8 दिवस पोरानं गुरुजी त्यांना पहिला योग शिकवला ध्यान योग. आणि पोरग शिकलं. पहिल्या 8 दिवसात आई जप कसं करायचं ना ते शिकलं पोरग. आणि 9व्या दिवशी पोरग पहिला योग शिकून साधू बाबा जवळ आलं. साधू बाबा माझा एक आडलेला प्रश्न आहे. कोणता आडलेला प्रश्न? साधू बाबा राग येऊ देऊ नका, पण प्रश्न असा आहे तुम्ही लग्न का नाही केलं? पोरग साधूला म्हणलं. साधू म्हणले उठतो का टाकू देऊ चिमटा आठवतो तुम्हाला कुंभमेळ्यातला? असू द्या असू द्या चिमटा टाकू. साधू म्हणले नाही गेलो. साधू बाबा राग येऊ देऊ नका, तुम्ही लग्न करायला पाहिजे होतं. आयशा लाभाचो चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. साधूला म्हटलं पोरग. साधू म्हणला टाकू ती ऑटोवाला निघतो इथून. नाही बाबा पण खरंच का नाही लग्न केलं? साधू म्हणले संसारातली माणसं ना कोणीच कोणाचं नसते म्हणून नाही केलं लग्न. पण हे विधान तुमचं चुकीचं आहे साधू बाबा. माझी बायको म्हणजे माझी नाही त्याची बायको, माझी बायको मला लय जीव लावती म्हणले. माझी आजी माझ्याकरता जीव बी सोडायला तयार आहे. म्हणलं बरं. म्हणले पण साधू बाबा म्हणले मग तुझं एवढं जर खरं आहे तर मला हे प्रॅक्टिकली पाहिजे. प्रात्यक्षिक थिअरिकली नको, प्रॅक्टिकली पाहिजे. हे सायन्सची भाषा आहे, त्याला कळल, ज्याला कळल त्याला कळल. आणि म्हणले प्रॅक्टिकली पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष पाहिजे आहे. ठीक आहे म्हणले मग तुझा घरी रोज किती वाजता उठतो? म्हणले 7:30 वाजता उठतो. उद्या 7चा अलाराम लाव आणि उठ. आणि म्हणले पोरग म्हटलं पण मग घरी जाऊन काय करू लवकर उठून? ध्यान लाव. 8 दिवस मी जे शिकवले ना ते ध्यान लाव. आणि पोरग म्हटलं पण ध्यान लावलं तर 5 तास मी बाहेर यायचो नाही, घरची लोक माझी अंत्ययात्रा काढतील, मग आता काय करावं? साधू बाबा म्हणले तेच तर आपल्याला पाहिजे, तू जा घरी. मग साधू बाबा लवकर या बरं का, नाही तर लोक मला तिथपर्यंत नेतील. कुठपर्यंत नाही आलं लक्षात? असू द्या. आता काय करावं? पोरग गेलो घरी. साधू बाबा लवकर या नाही तर माझं लय अवघड होईल. पोरग गेलो घरी. आणि घरी गेलं त्यानं 7चा अलाराम लावला. त्या अलारामची सुद्धा विशेष गंमत आहे महाराज. अलाराम तर याच्यात उठतो राम, अलाराम तर याच्यातला उठतो राम, नाहीच अलाराम तर जातो सीताराम. नाही कळालं का? सर्व गटी राम द्या दे असं फिट बसलं पाहिजे. कीर्तनकर असा बाई उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे, पण निघला पाहिजे. आणि मग आहे ना ते गेलं पोरग घरी, ध्यान लावलं. 7 वाजले 7:30 वाजले. बायको उठवायला आली. का उठाना? 8 वाजता उठवायला आली. पोरग काय उठाना म्हणजे तिचे पतिदेव काय उठाना. तिला वाटलं अयो गेला, ते गेलेलं होतं. पोरानं काय केलं होतं बोला ना? ध्यान लावलं. त्या पोरानं काय केलं होतं? ध्यान लावलं होतं. आणि ध्यान लावलेलं होतं. पोरग उठाना. बायकोला वाटलं गेलं. सगळ्या पाहुणे रावळ्यांना फोन गेले, भजनी मंडळाला गावातल्या फोन गेले. भजनी मंडळ टाळपाकात घेऊन आलं आपलं. आणि काळी अकला स्वर लावला. मी जातो. असू द्या आणि स्वर लावला. पाहुणे रावळ्यांना फोन गेले. 9 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले. आणि 11ला 10 मिनिटं कमी असताना साधू बाबा आले. 11ला 10 मिनिटं कमी असताना. नाही कळालं तुम्हाला? जाऊ द्या. आणि साधू बाबा आले. सगळी लोक बिलू मधली सगळी लोक बाजूला झाली. आणि साधू बाबा पोराजवळ आले. काहीतरी जादू होणार, काहीतरी ताकद, काहीतरी गोळ होणार. लावा ताकद, चांगले बोलू लावा ताकद. काहीतरी गळ होणार. त्याला थोडाफार इंस्टाग्रामचा पण अभ्यास असावा लागतो. बघ ना. आहे का बरं का? आणि मग म्हणले
काहीतरी गोळ झाला म्हणले, काहीतरी गोळ होणार आता इथं. साधू बाबा जवळ आले, हे सगळी माणसं सगळे बाजूला झाले. आणि साधू बाबा पोराजवळ आले, पोराचा हात हातात घेतला, म्हणले असं हातात हात घेतला आणि कानाजवळ गेले, जोरात हात दाबला आणि कानात जाऊन म्हणले, मी आलोय, उठू नको, पिक्चर अभी बाकी आहे, तू झोपून राह, झोपून राह. झोपून राहिले. नाही, साधू बाबाने हातात हात घेतला. ऐका रे, हे पोरग जिवंत होईल, पण एक हात आहे, माझ्या खिशात एक पुडी आहे आणि पुडीत एक औषध आहे, जो हे औषध घेईल तो मरल आणि हे पोरग जिवंत होईल. जेवढे पाहुणे रावळे शेजारी बसले होते तेवढे निघून गेले पटापट बाहेर. म्हणले कोण कोण आले बाहेर, बाहेर पळाले. राहिले घरातले राहिले. आणि तेवढ्यात आजीले रडत होती, यमाचे काय डोळे फुटले का काय, हा त्याचे काय डोळे गेले का काय, मला न्यायचं, माझ्या अगोदर त्याला नेलं, त्याचं वाटोळं झालं यमाचं. लोकांना आपल्याबद्दल वाईट झालं, लोकाला काय शिवाय अरे देवाला सुद्धा मागं पुढं पाती नाही. लोक लय अवघड आहे, आई रे बेमान दुनिया आई रे. हा, आणि मग लय शिव्या दिल्या देवाला यमाला. एवढ्या शिव्या खाल्ल्या. साधू म्हणले, आजे रडू नको, रडायची अजिबात गरज नाही. बायको रडत होती आणि दोघांकडे गेले. उठले साधू, हात ठेवला, म्हणजे उठू नको, त्याला खुणावलं दोघांच्या. आजीपाशी गेले, आजी रडू नको, हे पुढे घे, औषध घे, तू मरशील आणि तुझा नातू जिवंत होईल. आजीनं पुसलं ना डोळं. आजी म्हणली, जोगड्या, अजून मी कडकडा हरभरे पुढे ते मला म्हणतो औषध घे, घेणार नाही, घेतलं नाही औषध. आजीनं पाहता काय माझ्याकडं, आजीच नाही म्हणले, आजी नाही घेत. तसं साधू बाबा पोराचा हात दाबायचं, पक 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 पक, हा हा, पक 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 नाही, पग म्हणले, पग, हा हा. आणि मग साधू बाबाकडे गेले. साधू बाबा बायकोकडे गेले. बायकोला म्हणले, तुम्ही घ्या. बायकोला रडत होती, यामाचे काय, त्यांना न्यायच्या अगोदर माझा लय जीव होता त्यांच्यावर, आणि त्यांना न्यायच्या अगोदर मला न्यायचं. आणि बायकोला म्हणले, तुम्ही औषध घ्या. बायकोला औषध घ्या म्हटल्यानंतर बायको म्हणली, दुसरा करी, पण औषध घेणार कोणीच घ्याय ना औषध. बिलू मधलं कोणीच तयार व्हायना. सप्ताह कमिटी गेले. सप्ताह कमिटीने माणूस खाली घातली, म्हणले जमणार नाही. हा, कोणीच तयार व्हायना. समजा भाऊ आहे का तयार, तेव्हा त्या दाय भाऊ सप्ताह करायला परत इथं विचार करायला कोण नाही. आता त्या भजनी मंडळाला गेले गावच्या. भजनी मंडळ म्हणलं, आम्ही संपल्यावर पोरांना भजन शिकायला कोणी तयार व्हायना. साधू म्हणले, कोणीच घेत नाही, मी घेणार औषध. साधू बाबा औषध घेणार म्हटल्यानंतर गावातल्या पोर गेली पटक्यास शिन्नरला गेली आणि फटाकडं आणलं. खाली फट्टू वाजल्यावर फुट्टू वाजायचं असं ते, हा डबल बार, बरोबर ना, हा बरोबर असंच ना, असं ते खाली फट्टू वाजलं का फट्टू असं फिरायचं असं त्या. हा, आणि मग ते फटाकडं आणलं गावानं. आणि साधू बाबा आपलं गावचं पोरग जिवंत करणार. साधू बाबा आपल्या गावाकरता मारणार. 11 वाजायला 2 मिनिटं कमी होते. आणि मग ते साधू बाबा आपल्या गावाकरता एवढं आयुष्य देणार. सगळ्या गावाला आनंद झाला. भजनी मंडळ तेवढ्यात उठलं. त्यांनी अभंग चालू होता, आम्ही जातो तुम्ही, हा ती म्हणत होते. त्यांनी अभंगच लगेच बदली करा. ते म्हणले, आजी आणून दूर अरे अभंगच बदली. हा, अभंग बदली झाला. भजनी मंडळ आतमध्ये आलं. भजनी मंडळाचं मुकादम अध्यक्ष आतमध्ये आले. अध्यक्ष म्हणले, साधू बाबा तुम्ही जर औषध घेतलं तर दरवर्षी आमच्या सप्त्यात तुमची जंक्शन पुण्यतिथी साजरी करू. हा, जंक्शन पुण्यतिथी साजरी करू. आणि तुम्हाला माहिती आहे ना गुरुजी, संसारातली माणसं लय बनेला असतात. कशी बनेला असतात सर सांगू का? काल शरणाच्या टायमाला ब्रह्मचारी माणूस वर काढ चढीतात. माहिती का? ब्रह्मचारीच माणूस वर काढ चढीतात. त्याला जर वर चढवलं, त्याचं लग्न बिग्न काय झालेलं नसतं. यदा कदाचित कळस बसवताना त्याचा पाय सटकला आणि ते जर खाली पडलं, माग पुढं कोणी नसतं म्हणून वर चढीतात, बाकी काहीच कारण नाही. लय अवघड आहे काय गावी. हा, आणि मग ते साधू बाबा औषध घेणार. गावानं फटाकडे फोडले. म्हणले, हे आता काय होणार, फटाकडे फोडले. म्हणले साधू बाबा म्हणले, घ्या ना औषध. सगळी लोक जमा झाली. साधू बाबांनी पुडी बाहेर काढली. पण म्हणले, मी असं तसं नाही घेणार औषध, दूध लागल. जरशांचं नाही जमणार, म्हशीचं सुद्धा नाही जमणार, प्युअर गावठी गायचं दूध लागल. म्हणले, हा मरण म्हणले ठसका लागून. त्या दिवशी जीव द्यायला चालला होता आणि कंदील घेऊन चालला होता. आणि म्हणले, कंदील काय लागतो? तो म्हणला, ही चुकाट्याचं नाही म्हणून राहू द्या आपला. हा, म्हणजे जीवच द्यायला काय चाललाय. आणि मग ते साधू म्हणले, दूध बोलवलं आणि दूध आणलं. हे गरम केलं आजी बरं का, दूध गरम केलं. आणि दूध गरम केलं, पुडी बाहेर काढली. पुडी पुडीत औषध बिवषध नव्हतं. पुडीत होती पिठी साखर दुधामध्ये टाकली. आणि अशा कारणाला एक तरी चमचा लागतोच. नाही कळालं तुम्हाला?
चमचा बोलावला, चमचा बोलावला कशाला? दूध हलवायला. साधू साधू दूध पिलो का? साधू दूध पिलो का? लोकांचं लक्ष आहे का? पोरग कधी उठत याच्याकडे नव्हतं. हा मलाच घालवा तुम्ही. हा साधू काय मराणा स्पष्ट बोलत आहे तेव्हा त्या साधू कधी बोलत याच्याकडे लक्ष. आणि साधू बाबा काय मराणा म्हणले काहीतरी गेम झाला म्हणले. काहीतरी बरं का काहीतरी गेम झाला म्हणले. हा काहीतरी 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 कुठेतरी काय त्यात झालं म्हणले. हा साधू म्हणले पोराला उठवलं म्हणले वर्ग उठून बसलो. दोन माणसं दोन दोन हात मागं सरकली. म्हणले काहीतरी गडबड झाली. दया इधर कुछ तो गडबड है. हाँ बेजी मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. शालू के हाँ हाँ सर जरूर जरूर इधर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोडना पडेगा. नाही कळालं जाऊ द्या. काय ना आता कळण काय नगरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळलं. हा साधू म्हणले पोराला म्हणले अख्खं गाव पाहायला लागलं. म्हणले काहीतरी इथं काहीतरी गडबड झाली. साधू म्हणले काय झालं? पोराला म्हणले ओट आणि चल माया बरोबर. म्हणला माझी आजी माझी बायको माझा प्रपंच. अरे जर तुझ्यावर खरी वेळ आली ना याच्यातलं तुझ्यासोबत येणार कोणीच नाही. तुझ्याकरता जीव बी द्यायला तयार कोणी नाही. म्हणून सांगतोय माणसानं काय राखलं नाही तरी चालल पण माणसानं धारय रपी धनय रपी. आणि माणसानं जगतातलं पुण्य राखावं. का? पुण्य राखलं तर ते परलोकात कामाला येईल. करा हरिभक्ती परलोक येईल कामा. म्हणून इथं कोणीच कोणाचं नाही. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत आणि मृग जळावत जाईल या. म्हणून आम्हाला ते भक्ताची संताची आणि देवाची गरज आहे. अभंगाचं पहिलं चरण. भक्त ऐसे जाना जे देही उदास. 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 गेले आशा पाश निवारून. गेले आशा पाश निवारून. निवारून 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 गेले आशा पाश निवारून. गेले आशा पाश निवारून. गेले आशा पाश निवारून. सदानंदजी वा. गेले आशा पाश निवारून. गेले आशा पाश निवारून. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. गेले आशा पाश निवारणी. गेले आशा पाश गेले आशा पाश गेले आशा पाश गेले आशा पाश निवारणी. निवारणी
टाळी वाजवा, टाळी वाजवा. लय गोड बर का. मी म्हणतो एक हिंदीतलं मला वाक्य आठवतं, तुमचं गायन ऐकलं का? हे भगवान भी क्या अजीब चीज है, हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच गला देते. कळते मी काय बोलतोय ते? म्हणजे जे ना ह्या डोक्यातलं आणि हृदयातलं ज्याच्यामध्ये निळकंठेश्वर आहे, तो सहजच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ हे हृदय आणि हा मेंदू घेऊन जातो. त्याचं नाव गायन आहे. आणि देवाने एवढं सुंदर दिलंय. मला वाटतं चित्रपट सृष्टीतले गायक नक्की श्रेष्ठ आहे, नक्की श्रेष्ठ आहे. त्यांचं ते गाणं ऐकलं मी, मला वेड लागले, ते ऐकलं मी त्यांचं. ते ऐकलं ना, मला वाटतं 5 वेळा ऐका वाटेल, 10 वेळा ऐका वाटेल. पण कधीतरी मला वाटतं या ढवळ्या शर्टातल्या, या ढवळ्या टोपीतल्या, या ढवळ्या धोत्रातल्या गायकाची रूपावली ऐका. रोज म्हणतात गड्या हे 5-5 वेळा. पण मला वाटतं जन्मोजन्मी म्हणत आलेली पंचपदी आजही तिचा कंटाळा कधी ऐकायचा आला नाही. यांच्यात ताकद ती आहे. मला वाटतं त्यांचं गाणं ऐकलं ना, दुसऱ्यांदा ऐकू नाही वाटत सर. ते एवढं गायन गोड आहे. आहे सुद्धा महाराज म्हणले अभंगाचं पहिलं चरण, वेळ संपलाय. आणि मग आमचे भक्त असेच आहे ज्यांच्याजवळ आस नाही, पास नाही, जे आशापास निवारून गेले. अरे त्यांना आस कसले? भक्तीची आस आहे. देव माझा आणि मी देवाचा, हीच माझी. आणि मग ही देवा या संतांची आस आहे. पण त्यांना आस कोणती नाही. महाराज म्हणले बाकीचं काय त्यांना घेणं देणं नाही. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकरी आस संसारी. संसारिकाची आस त्यांना नाहीच. त्यांना एकच आहे, दिन रजनी आची धंदा गोविंदाचे पोवाडे. ही संतांची आस. यांना संतान व्यतिरिक्त अजून देवा व्यतिरिक्त काय आवडतच नाही. बरं पास, अरे जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. जगाला जो काळ खातो त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिलाय. एका ठिकाणी तर गोड लिहिलंय, हे जाणार आहे. किती गोड लिहिलंय? और ऐसी हो जाएगी तेरी हालत, ए काम नाएगी तेरी दौलत, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, और जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक ना एक दिवस जायचं. मग पास जो जगाला खातो त्या काळाला सुद्धा आम्ही माथा दिला पाय. पण मग आमचा अति परिचय संताच्या ठिकाणी असावा. कोणते संत? महाराज म्हणले ज्या जगतातलं महत्वाचं गडी ज्यांच्या माध्यमातून सुरू होतं. एवढा एक पुरावा सांगतो आणि थांबतो. मला वाटतं आपला अति परिचय कुठं नसला तरी चालेल. अति परिचय बरं का महाराज, कुठं नसला तरी चालेल. 11:05-6 महाराज सांगायला लागले आपला अति परिचय कुठं नसला तरी चालेल, पण आपला अति परिचय संताच्या ठिकाणी असावा, देवाच्या ठिकाणी असावा. बाहेर गावांच्या तुम्ही किती नाव कमवा, कितीही, पण गावात आलं ना, गावातला जर लहानपणीचा मित्र भेटला ना, त्या मला वाटतं एखादा साहेब असू द्या किंवा महाराज असू द्या, त्या साहेबाचं महाराजाचं पार वाटोळं करून टाकतो. तुम्ही म्हणता कसं काय? माझी एक 4थीची मैत्रीण होती आहे. त्योक आहे का हसतात. हा हसायची काहीच गंमत नाही, फक्त मैत्रीण होती ना, आम्ही एका बेंचवर बसायला होतो. लगेच पुढचा विचार करून मोकळ्या झाल्या. असू द्या. आणि मग ना आम्ही एका बेंचवर बसायला बरं का. आणि बेंचवर बसायला योगायोगानं ती वर्गाची मॉनिटर होती. काय होती? बोला ना. संपले माझं कीर्तन, 1-2 मिनटं. काय होती? मॉनिटर. तिला माझा राग होता. किती राग होता? कर्कटकानं निम्मा बेंच हाकला होता मी. ह्या रेषेचा जर इकडे आली तर टोळ्यात असं भांडणं व्हायची आमची. रोज भांडणं व्हायची. आणि भांडणं होत असताना वर्गाची मॉनिटर गावातल्या एकाही हेडलाईट, गाडीची हेडलाईट या पट्ट्यानं शिल्लक ठेवली नव्हती. मग पर रोज भांडणं घरात, रोज भांडणं. घरचे कादारले होते मला, म्हणले इथं ठेवायचंच नाही याला. मला डॉक्टर व्हायचं होतं, पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. तुम्ही म्हणता कसं काय? तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं. गेलो आळंदीला गेलो आणि गावाचं नाव परत आळंदीहून घेतलंच नाही. आळंदीला गेलो. आळंदीलाच माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. आणि आळंदीहून गावाला येऊस तर इकडं तिचं लग्न झालं. हो, लग्न झालं. आणि त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. तिथंच माझं कीर्तन होतं. आणि तिथं जिथं कीर्तन होतं का, आता तिनं मला ओळखायला सुरुवात केली. आवाज आऊन बरं का गुरुजी, आवाज आऊन ओळखायला सुरुवात.
बार कुमाई ढोबार घुमाई ढोबार कुमाई ढोबार घुमाई विठोबा ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई हरि ढोबार घुमाई विढोबार घुमाई विढोबार घुमाई